राज आणि हर्षद 2 मिनिटं चला सामन्याला सुरुवात करायची आहे. आपल्याला अगोदर उशीर झालेला आहे आणि आपल्याला भरपूर सामने खेळायचे, त्यामुळे अंपायरने काळजी घ्यायची की सामने लवकर चालू करायचे. चला ऑफिस रूम में कक्षा समझ किधर भाग गया. चला सामन्याचा श्री गणेश होतो. गोलंदाजीसाठी बॉलर राज. ओके राजच्या पहिला चेंडू श्री गणेश होतो. फलंदाजीसाठी वा पहिला चेंडू चौका वा स्वतःचा खातं खोलतो. 4 धावांनी आणि मात्र संघाची धाव संख्या मात्र 5 मध्ये दिखला. दुसरा चेंडू आणि तिसरा चेंडू पुन्हा एकदा चौकार. मात्र स्वतःच्या बॅट मध्ये दुसरा धाव संख्या मात्र 35 मध्ये 10. वाह काय 2 चेंडू टाकले होते, मात्र ते 2 चेंडू न होता आणि 9 चेंडूचा मात्र पुरेपूर फायदा घेतो. 2 चेंडूवरती मात्र 2 लगातार चौकार टाकतो. तो म्हणजे आणि तिसरा चेंडू सुंदर काय टॅग मारलाय. वा खरंच गोलंदाजी होते आणि मात्र या चेंडूवर पुन्हा एकदा 9+4 टोटल 5 धावा. 0 चेंडू आणि 15 धावा. मात्र धाव संख्या 7 बुलेट ट्रेन सारखे धावते. एकही चेंडू झालेला नाही, मात्र धाव संख्या ती मात्र पोचली होती किती 15. साया वडगल या संघाची धाव संख्या मात्र पोहोचली ती म्हणजे 15. 0 चेंडू 15 धावा. सलामीची जोडी मैदानात. स्ट्राईक वरती फलंदाज 3 चेंडू मध्ये 3 चौकार ठोकले. प्रेक्षकांना एक विनंती आहे की हे सामने लाईव्ह युट्यूब लाईव्ह असतील, त्यामुळे पुरेपूर फायदा घ्या. आणि मात्र या चेंडूवरती डिक्लेरेशन मध्ये 1 धाव. राज बॉलर ने राज ना नवीन बॉलरच नवीन आला, त्याचं नावही नवीन आहे. वा पहिला चेंडू उलटा घेता, मात्र त्या चेंडूवरती 1 रन घेतला. मस्त स्ट्राईक तिथे चेंज होते आणि आता स्ट्राईक वरती आला तो म्हणजे जैन. धाव संख्या झाली म्हणजे 16. बाळा कुठे पाय दुखतोय रे माझा. घेतला ना सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की आपण हे सामने घर बसल्या सुद्धा पाहू शकता, कारण हे सामने लाईव्ह युट्यूब लाईव्ह आहे. चॅनलचं नाव आहे ते म्हणजे HNR स्पोर्ट्स. HNR स्पोर्ट हा चॅनल आहे. तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून या सामन्याचा आपण घर बसल्या पुरेपूर आनंद घेऊ शकता. आणि मात्र पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. सामना मात्र रोमहर्षक होतो का? कारण पहिले 3 चेंडू टाकले होते आणि मात्र ते 3 चेंडू खराब आणि न होते. या 9 चेंडूचा फलंदाजाने दणदणीत पुरेपूर फायदा घेतला. मात्र स्ट्राईक बॉलर नवीन झालाय आणि त्याचं नाव सुद्धा नवीन आहे. नवीनच्या पहिले 2 चेंडू मात्र 2 चेंडू
सॉरी एक चेंडू झाला आहे. चला पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज बॉलर वा आणि मात्र ह्या चेंडूवर अंपायर दोन हात लांब करून सांगतात की हा चेंडू स्वर चेंडू आहे. पुन्हा एकदा नवीनचा नवीन चेंडू फलंदाजीसाठी काय करतो पाहूया. ओ हा चेंडू आणि मात्र वाईड का वाईड आणि आमचे विकेटी किपर उभेच राहतात. मात्र चेंडू ढंग खालून बाउंड्री लाईन वरती टोटल 5 धावा मिळतात. 5 धावांमध्ये धाव संख्या भरपूर धाव संख्या झाली ती म्हणजे 22 22 0 विकेट. खराब गोलंदाजी होते गोलंदाजी करून आणि मात्र सुंदर अशी फलंदाजी होते ती मात्र वडगल या संघाकडून. वा पुन्हा एकदा फलंदाजीसाठी सज्ज होतो उत्कृष्ट असा खेळाडू दोन्ही संघ आणि मात्र हा चेंडू पुन्हा स्वर चेंडू अंपायर वारंवार दोन हात लांब करतात. मला असं वाटतं संध्याकाळी बाम लावायची गरज येईल का एवढे जर स्वर टाकलं तर हात वर करून वाईट वाईट वाईट. आणि दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती आहे की एक नोट लक्षात ठेवायचे की दोन्ही संघाला एक रिव्ह्यू अवेलेबल आहे. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया आणि मात्र खरा गोलंदाजी नवीन आहे तो सुद्धा नवीनच गोलंदाजी करतो ती पण एक्स्ट्रा. मात्र आल्याला पहिला चेंडू टाकला होता या चेंडूवरती मात्र एकच धाव मिळाली होती. आपण मात्र आता 3-4 चेंडू टाकले या चेंडूवरती मात्र खरं पुन्हा एकदा भूचा पुरेपूर फायदा घेतो आणि मात्र 9+4 धाव किती धाव संख्या झाली ती म्हणजे 29 याशीच जरी विकेट. मात्र खराब या चेंडूवरती सुंदर शॉट मारण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नांना यश मिळते. चेंडू जात आहे टन 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 बॉल झालं तिथे 2च बॉल झाले. एक मिनिट 2च बॉल झाले 2च बॉल. पहिला चेंडू तो बॅटिंग करायला लागले तो 1 रन गेला होता आणि मात्र दुसरा आता टोटल 2 चेंडू झाले. पुन्हा एकदा सामन्याबरोबर गोलंदाज नवीन या चेंडू काय होते आणि मात्र पुन्हा एकदा वाईड 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 धाव संख्या मात्र संचर पुढे होते. धाव संख्या झाली ती 34. पहिला चेंडू अजून पहिलं षटक अजून चालू आहे. पुन्हा एकदा वाईड खरं गोलंदाजी मात्र खेळाडू मात्र आता हाताची घडी घालून वा बाबा तुला टाकायचं कसं टाक मात्र आमच्या पंतप्रधान चेंडू येत नव्हता चेंडू येत होतो म्हणजे विकेट यांच्याकडे धाव संख्या मात्र सनसन वाढते. आता मात्र सूर्य मात्र त्याची मला मारतो मात्र इथे हो काय संपत नाही. धाव संख्या झाली ती म्हणजे 36. तुमचे चेंडू जसे जसे पडतात तशी धाव संख्या मात्र सनसन वाढत चालली. बुलेट ट्रेनपेक्षा बघत तुमची धाव संख्या वाढते. एकही ओव्हर संपली नाही एकही जरी एका षटकामध्ये जर 7 चेंडूमध्ये 7 चौकार जर ठेवले तर धाव संख्या मात्र होते ती म्हणजे 24. आणि तुम्ही एका चेंडूमध्ये अवघे 2 किंवा 3 चेंडू टाकले तुमच्या या 3 चेंडूमध्ये धाव संख्या मात्र गेली ती म्हणजे 36. सॉरी 2 चेंडू झाले. 2 चेंडूवरती जरी 2 षटकार ठोकला असं तरी ते धाव संख्या 12 झाली असते. चला पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी नवीन तुला काहीतरी चमत्कार करावा लागेल. या चेंडूवरती चला मात्र नवीनचा हा चेंडू मात्र जमिनीवरती पडला. फलंदाजीचा बॅटीचा स्पर्श झाला आणि या बॅटीचा स्पर्श होऊन 4 धावा मात्र मिळाला. आणि पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी हा पुन्हा एकदा मात्र स्वर चेंडू मात्र त्याला टाकायचा होता चेंडू 2 दिला आणि मात्र चेंडू जातो सीएसटीला. मात्र नदी आहे दादर स्टेशन आहे की हा मात्र हा चेंडू दादर स्टेशन वरती पडलाय. मात्र इथे ऍक्सिडेंट झालाय. धाव संख्या आता मात्र 4 धावा मिळाली. धाव संख्या झाली ती म्हणजे 45. वाटा शॉट काय फलंदाजी करतो आणि मात्र किती खराब गोलंदाजी होते. मात्र आपण आपला संघ होते
आणि मात्र रनआउटचा धोका होतो का? नाही नाही नाही, होता होता पण वाचला. नशिबाने साथ दिली का तुमच्या प्रयत्नाने साथ दिली? मात्र इथे तुमच्या प्रयत्नाची साथ आणि नशिबाची साथ ही दोन्ही महत्वाची ठरली. एक रन मात्र कमावलाय. आता पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतो तो म्हणजे गोलंदाज म्हणजे नवीन. व्हॉट अ शॉट, फुल टॉस चेंडू आणि मात्र आता मात्र एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती म्हणजे हाफ सेंचुरी. करा बॅट वरती तुम्ही. पहिल्या ओव्हर मध्ये तुम्ही असा रेकॉर्डच तोडलेला आहे. इथल्या बॉक्स मधला हा मला असं वाटतं पहिला रेकॉर्ड असेल तो म्हणजे वडकर यांच्याकडे पहिल्या षटकामध्ये 50 धावा. बॉलर नेम रोहन. चला, रोहनचा पहिला चेंडू श्री गणेशा करतोय का? फलंदाज मात्र ताईक वर देतो म्हणजे गुड्ड्या. ओहो, नाव काय गुड्ड्या. गुड्ड्याचा पहिला चेंडू. हो, काय ऍक्शन. मात्र अंपायर आपले व्हाईट दाखवतायत. टेन्शन नका घेऊ, अंपायर हात तसे ठेवताय का वरती. मात्र पहिला चेंडू गुड्ड्याचा व्हाईट. मात्र सुंदर फिल्डिंग होते पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी. आणि मात्र पहिलाच काय चेंडू टाकला होता. रनआउटचा धोका होतोय का? नाही. मात्र छोटी एक धाव मिळालाय. धाव संख्या झाली ती म्हणजे 52. लॉस ऑफ 0 विकेट. एक ही विकेट गेला नाही. मात्र या दोघांची पार्टनरशिप मात्र 52 या धाव संख्यावरती झाली. पुन्हा एकदा गुड्ड्याचा चेंडू वाईट. मात्र दिशाहीन गोलंदाजी करतोय तो म्हणजे गुड्ड्या. दुसरा चेंडू आणि मात्र वा, ह्या चेंडूवर स्टिक लगवण्याचा प्रयत्न होता आणि एक धाव मात्र तोडून घेतलेली आहे. धाव संख्या मात्र ती पोहोचली ती म्हणजे 54. गुड्ड्या स्वतःची पहिली आणि संघाकडून दुसरी ओव्हर घेऊन आलाय. अनामारीचं षटक आहे, पूर्ण करतोय का? मात्र त्याचे हे दोन चेंडू झालेला. शेवटचे 4 चेंडू कसं काय चेंडू टाकलं होतं. वा, सुंदर चेंडू होता. मात्र बॅट्समन हा डॉट चेंडू करतो. मला असं वाटतं जर पहिली जर गोलंदाजी याला दिली असती तर मात्र हाफ सेंचुरी झाली नसती. हा यॉर्कर लेनचा चेंडू होता. खराब गोलंदाज, खराब क्षेत्ररक्षण होते. मात्र एक धाव रोखू शकले नाही. एक धाव आणि धाव संख्या सरपडते. धाव संख्या मात्र झपाट्याने वाढते. धाव संख्या झाली ती म्हणजे 55. सलामीची जोडी अजून मैदानात. शेवटचे 2 चेंडू बाकी. काय करतोय गुड्ड्या. हो, सुंदर शॉट. रनआउट का? अंपायर कडे दाद मागतायत. मात्र अंपायर मान हलवून सांगतात की बाबा हा नॉट आउट आहे. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सुंदर अशी गोलंदाजी करतो तो म्हणजे गुड्ड्या. व्हॉट अ शॉट. काय हा शॉट होता. राजा बॉल दिसलाच नाही कसा गेला. तो गेला तो म्हणजे गेला जमिनीच्या पार करून आसमान तक. धाव संख्या झाली ती 59 का तरी 60. लॉस ऑफ 0 विकेट. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती म्हणजे 60. गोलंदाजने बॉलरचं नाव काय? बॉलरचं नाव प्रशांत. हा मात्र गोलंदाजी शांतपणे करतोय का? कारण नावातच आहे प्रशांत. 4-5-6 जर्सी परिधान केलेला हा प्रशांत आता काय करतोय? कारण आपल्या पहिल्या 2 षटकामध्ये धाव संख्या मात्र ती झाली ती म्हणजे 60. आता मात्र पहिला चेंडू स्वतः श्री गणेशा करतोय. प्रशांतचा पहिला चेंडू. फलंदाज खेळण्यासाठी सज्ज होतोय. वाटता चेंडू. अरे वा, काय स्वीप शॉट होता. मात्र फलंदाजाला फिल्डरला चेंडू मात्र दिसलेला नाही तो म्हणजे राज. आणि 9ची दात मागताना दिसतात. अंपायर मात्र डिस्कस करताना दिसतात. बघूया डिसिजन काय येतोय. दोन्ही कर्णधारांना विनंती की आपल्याकडे रिव्ह्यू अवेलेबल आहे. तुम्ही रिव्ह्यूचा फायदा घेऊ शकता. फक्त एकच रिव्ह्यू आहे. जर तुम्हाला रिव्ह्यू पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता. आणि मात्र हा चेंडू
या चेंडूवरती चौकार आला होता. पुन्हा एकदा प्रशांत दुसरा चेंडू काय गोलंदाजी करतोय. ऑफ कटरचा चेंडू इतर रन आउट होतोय का. वा 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 मात्र 2ची धाव घेतलेली आहे. धाव संख्येत मात्र भर पडतं. धाव संख्या झाली ती म्हणजे 65. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी प्रशांत त्याच्या समोर तो गोलंदाज खेळतो आणि मात्र हो अंपायर 2 हात लांब करून सांगतायत वाईड वाईड वाईड. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी आणि खेळाडूंनी विनंती घ्यायची आहे की अंपायरचा डिसिजन लास्ट डिसिजन असेल. जर तुम्हाला काही डाऊट वाटत असेल तर आपल्याकडे रिव्ह्यू अवेलेबल आहे. पुढे मारण्याचा प्रयत्न सुंदर तुम्ही जर हा चेंडू सुंदररित्या अडवलेला आहे पण याच्या अगोदर सुंदर गोलंदाजी केला असेल तर मात्र या तुमची धावसंख्या एवढी मात्र पोहोचली नसेल. चेंडू झाले 3. पुन्हा एकदा पसंतचा हा चेंडू हो कॅच राजा हे चॅटिंगचे परिणाम बाकी काय नाही. काय करतं का ते दोघा एक चेंडू दोघा अडवतो तुला दोघांना पण भेटत नाही. असो चला पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतो प्रशांत. काय सुंदर गोलंदाजी करतो. अप्रतिम गोलंदाजी. वा भाई वा. आपल्या संघाला मात्र जेवढा धावा रोखून धरतं की तेवढा धरतोय. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आणि मात्र सुंदर चेंडू. हा नवीन मात्र या चेंडू काही अडवू शकत नाही. नवीन मात्र इथे खरंच नवीन दिसतोय का. या खेळामध्ये नवीन दिसतोय का. काही असो एक दिवस कधीतरी धाव 500 चेंडू. धाव संख्या झाली मात्र वर्ल्ड रेकॉर्ड 72 धावा 72. वा काय चेंडू टाकला होता. डॉट झाला मात्र लेग 4 धावा मिळतात. धाव संख्या झाली ती म्हणजे 76. 3 षटकानंतर धाव संख्या झाली ती 76. आता सेंचुरीसाठी फक्त 24 धावा. जर या 7 चेंडूमध्ये जर 7 चौकार ठोकले तर मात्र आपल्या संघाची धाव संख्या ही मात्र तिहेरी अंकामध्ये प्रवेश करेल. ती म्हणजे 100 सेंचुरी. आता मात्र धाव संख्या वडगळ या संघाची पोहोचली ती म्हणजे 76. आता मात्र गोलंदाजीसाठी आला तो हरप्रीत सिंग. हरप्रीत याच्या नंतर लगेच सामना होणारा उत्कृष्ट सामना दोन्ही संघामध्ये तुल्यबद्ध खेळाडू ते म्हणजे आई गावडे उसरली उसरली आणि दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती आहे की नाणेफेकीचं करून घ्यायचं आहे. आता मात्र हरप्रीतचा पहिला चेंडू टाकला होता नोला मात्र इथं 4 धावा मिळाल्या. धाव संख्या मात्र पोहोचली ती म्हणजे 81. काय सुंदर शॉट. नो एक मिनिट म्हणून बॉल पॉइंट होईल. बॉल पॉइंट आहे ना. एक चेंडू झालाय. पुन्हा एकदा हरप्रीतचा चेंडू. हा मात्र चेंडू सुंदर चेंडू होता मात्र या बाब्याने रनआउट मात्र गडी मस्त पैकी टिकला. ह्या चेंडूवरती काय करते. वा सुंदर पुन्हा एकदा रनआउट होतो का. काय हरप्रीत गोलंदाजी करतो तो म्हणजे गोलंदाज हरप्रीत या चेंडूवरती काय होते पाहूया. असलम हा मात्र या चेंडू. हरप्रीत भाऊ काय गोलंदाजी करताय. काय फिल्डिंग करताय. सुंदर मात्र हाच 2-3 बॉल मात्र हरप्रीतच्या नंतरचे 3 चेंडू आणि मात्र या चेंडू मात्र स्वर रनआउट. सुंदर फिल्डिंग होते ते म्हणजे प्रशांत याची. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय हरप्रीत. या चेंडूतून काय शॉट होता आणि मात्र काय फिल्डिंग होते ती म्हणजे फिल्डर ज्याच्याकडून पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय तो म्हणजे हरप्रीत.
पुन्हा एकदा असला माळ बुडून मारण्याचा प्रयत्न, एक धाव मात्र नक्की मिळते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न रिस्क घेत नाही, मात्र शेवटचा चेंडू, या इनिंग मधला शेवटचा चेंडू, फर्स्ट इनिंग मधला शेवटचा चेंडू, धाव संख्या झाली 86. 86. लॉस ऑफ 1 विकेट. ओवर तो मार्फत गेंदबाजी करेगा तो उसके सामने तो काय चेंडू होता, या चेंडूवरती मात्र एक धाव मात्र होते. अडगल या संघाची धावसंख्या होते ही 87 आणि अष्टविनायक या संघाला जिंकण्यासाठी 88 धावांची गरज. चला याच्यानंतर लगेच सामना होणार तो म्हणजे आई गाव विसरले विरुद्ध CSK. डीप सिटी, हॅलो डीप सिटी इमारत क्रमांक 5 चे माजी अध्यक्ष दीपक धोणे यांना विनंती, यांचं आगमन झालंय, त्यांना विनंती करतो की आपण समालोचन कक्षाकडे येण्याचा आणि बसण्याची व्यवस्था केली आहे तुम्ही इथे या. चला पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. मात्र फर्स्ट इनिंग झाली, पहिल्या इनिंग मध्ये धाव संख्या मात्र मोठा टार्गेट तो म्हणजे 88 रनाचं टार्गेट खडा केलेला आहे, तो म्हणजे अडगल या संघाने. खराब गोलंदाजी झाली होती ती म्हणजे अष्टविनायक 11 या संघाची. आई गावची विसरली विरुद्ध CSK बॉईज. दोन्ही संघाचे कर्णधारांना विनंती आहे की नाणेफेकीचा कौल उडून घ्यायचा आहे. चला कर्णधार या, कर्णधार चला या लवकर या, आपल्याला नाणेफेकीचा कौल उडून घ्यायचा आहे कारण आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत. त्यामुळे दोन्ही संघाचे कर्णधारांना विनंती आहे की नाणेफेकीचा कौल उडून घ्यायचा आहे. इथे आई गाव विसरली या संघाचे कर्णधार तो म्हणजे रोकड नामवंत असा खेळाडू, उत्कृष्ट अष्टपैलू तो म्हणजे रोहित दादा रोकडे. कॅमेरामॅन फोकस करू. चला आई गावाने विसरली, चलो CSK बॉलचा कर्णधार, चला CSK बॉलचा कर्णधार माईकशी, चला माईकशी संपर्क झालं. CSK बॉलचा कर्णधार ना मी पहिला बोलतो. CSK बॉईजचा कर्णधार जरा माईकशी संपर्क साधायचा आहे. जर तुम्ही आला असाल तर त्यांनी माईकशी संपर्क साधायचा आहे. CSK बॉईजचा कर्णधार चला नाणेफेकीचा कौल उडवून घेतो. याच्यानंतर लगेच होणारा सामना आई गाव विसरली 11 विरुद्ध. कॅमेरामॅन फोकस करू. नाणेफेकीचा कौल मात्र इथे उडवला जातोय. आई गावदेवी उसरली विरुद्ध CSK बॉईज 11. दोन्ही संघामध्ये नाणेफेकीचं उडवून घ्यायचंय. कोण जिंकतो नाणेफेकीचं कौल? वा, संकेत रोकडे आणि महेश नाणेफेकीचा कौल उडवून घेत आणि नाणेफेकीचा कौल बोलतो. आई गावदेवी या सगळ्या नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे आणि नाणेफेकीचं कौल जे उडवलेलं आहे तो म्हणजे माजी अध्यक्ष बिल्डिंग क्रमांक 5 चे, डीप सिटी बिल्डिंग क्रमांक 5 चे माजी अध्यक्ष दीपक धोणे याने नाणेफेकीचा कौल उडवलेला आहे आणि मात्र तो नाणेफेकीचा कौल CSK 11 विरुद्ध आई गावदेवी विसरली. या दोन्ही संघामध्ये उडून जाणाऱ्या नाणेफेकीचा कौल आई गावदेवी विसरली. हा संघ विजयी झालेला आहे. चला आता मात्र फर्स्ट मॅच मधली सेकंड इनिंग चालू आहे. 88 धावाचे पाठलाग करताना अष्टविनायक अष्टविनायक हा संघ. चला पहिली गोलंदाजी बॉलर
चला पहिला चेंडू हो हा पहिला चेंडू मात्र चक्री चेंडू होता पहिल्या चेंडूवर एलबीडब्ल्यू असला तर मात्र गडी बाद झाला असता मात्र इथे एलबीडब्ल्यू पण लेग बाईकच्या दिशेने 4 धावा संघाची खात मात्र 4 धावाने खुललेला आहे. आदिलचा पहिला चेंडू काय परफेक्ट चेंडू होता मात्र बाळा याला मात्र समजलेला नाही. अष्टविनायक या संघाचे उत्कृष्ट सलामीची जोडी मात्र मैदानात उपस्थित आहे. पहिला चेंडू टाकला आणि मात्र पहिला चेंडू एलबीडब्ल्यू मिळाले आणि मात्र अंपायरचा डिसिजन वाईट. मला असं वाटतं हात लांबच करून ठेवू. या चेंडूवर मात्र खराब चेंडू होतोय. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय तो म्हणजे आदिल आणि मात्र फोन मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा वाईट. यात मात्र काही शंका नाही. वा धाव संख्या मात्र 1 चेंडू 6 धावा. वा बाबा दिला तू पहिल्या चेंडूवरती 6 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आणि वा काय चेंडू होता मात्र चेंडू जमीन चाटत सन 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 थापासारखा मात्र विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. सुंदर अशी फिल्डिंग करतो तो म्हणजे अडकळ या संघाचा खेळाडू. पुन्हा एकदा आदिल तू पाहा फुलं मारण्याचा प्रयत्न काय चेंडूची स्पीड. वाट गेंद क्या गेंदबाजी कर रहा है भाई. वा 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 बघूया पुन्हा एकदा आदिलच्या नंतरचा चेंडू काय होतंय. हो बॅट एका साईडला आणि बॉल दुसऱ्या साईडला मात्र बॉल आणि पाय यांचा कनेक्शन परफेक्ट मात्र बॅटरीचा कनेक्शन होत नाही. लेग बाईज मध्ये 1 धाव मिळते 1 धाव आणि धाव संख्येत मात्र भर पडते. एक मिनिट अंपायर होतो अंपायर आहे ना. एक मिनिट रोहित होता अंपायर आहे ना अंपायर आहे. चला पुन्हा एकदा आदिलचा चेंडू चक्री गोलंदाजी आणि मात्र या चेंडूवरती पुन्हा वाईट चेंडू मात्र या वाईट चेंडू मध्ये 1 धाव मिळते. 1 धाव धाव संख्येत भर पडते. धाव संख्या होते ती म्हणजे 9. चला ओ वाह क्या तूने आदिल भाई क्या गेंदबाजी की क्या गेंद डाली. मात्र ये गेंद सटीक ये गेंद ट्रिपल चुट किया मात्र स्टंप उडा दिया. गडी बाद हुआ. एक मात्र खेळाडू बाद होतो त्याची जागा घेण्यासाठी गेला तो म्हणजे नितेश. आदिल काय चेंडू काय षटक टाकतो. धाव संख्या मात्र ती 9 या धाव संख्येवरती थांबली. पुन्हा एकदा 88 रनाचा मोठे पाठलाग करताना अष्टविनायक 11 हा संघ. चला आदिलचा हा शेवटचा चेंडू असू शकतो का पाहूया. ह्या चेंडूवरती सुंदर चेंडू काय हा गोलंदाजी करतो आदिल. अंपायर अपील सॉरी खेळाडू मात्र अपील करता. अंपायर मात्र याला अपील नाकारतो आणि मात्र इथे 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर अष्टविनायक या संघाची धाव संख्या दिली म्हणजे 9. पहिली ओव्हर समाप्त होते. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या मात्र पोहोचली ती म्हणजे 9. याच्या नंतर लढत होणारा सामना सीएसके बॉईज या संघामध्ये नामवंत खेळाडू तो म्हणजे पंकज हरजकर आणि अपोजिट सामना खेळणार आहे तो म्हणजे आई गावदेवी या संघाचा नामवंत अष्टपैलू खेळाडू आणि मात्र इथे होणार होतं का. हा गडी बाद दुसरा. चला या परत दुसरा वेळ लागोपाठ दुसरा धक्का बसतो तो म्हणजे अष्टविनायक या संघाला. आता याच्यानंतर होणारा तो म्हणजे सामना म्हणजे सीएसके बॉईज विरुद्ध आई गावदेवी उसरली या संघामध्ये एक हुकुमी खेळंदाज हुकुमी एक्का हा खेळाडू मैदानामध्ये उतरला तर पूर्ण खेळ चेंज करतो असा हा खेळाडू आहे. याच्यानंतर होणारी लढत मोठी लढत. चला गोलंदाजी
कोणाच नेम बॉलर नेम अक्यूब अक्यूब अनिश का अनिश चला अनिश चहा चंद व्हॉट अ शॉट हा 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 सुंदर फिल्डिंग होते चला काय गोलंदाजी करतोय आणि बुवा दादा कुठे असाल जरा या की चला आणि काय आहे सतत यारकर रेपल्याची गणितात आणि याच्यानंतर बुवा दादा धन्यवाद अभि एक चांगला सामना या ठिकाणी पाहायला मिळतो चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी या ठिकाणी या तळपत्या उन्हामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहताना दिसतं तसं लक्ष फार मोठं आहे परंतु लक्षाचा पाठलाग मात्र करावाच लागणार कारण का आपली प्रतिष्ठा जपणं सुद्धा फार महत्वाचं असतं चांगला छंद होता तितक्या पद्धतीने कोणत्याही खेळाडू त्या ठिकाणी अवेलेबल नसताना या 4 धावा सर्व पूर्ण झाल्या त्या 4 धावांनी संघाची धावसंख्येमध्ये छोटीशी भर पडली संघाची धावसंख्या झाली 14 मला वाटतं 2 षटकातली काही चेंडू शिल्लक असतील पुन्हा एकदा त्याचे आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र होता निशांतचा परंतु तो सफल त्या ठिकाणी झाला नाही चेंडू तिथल्या तिथे उडला बरोबर एकदा मात्र भेटू शकलो नाही बरोबर क्रिकेट संघ आणि मला वाटतं एक चेंडू शिल्लक असेल या षटकामध्ये त्याचं लक्ष फार मोठं आहे अजूनही मला वाटतं 13 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल नक्कीच आणि हलकी देण्याचा प्रयत्न होता डॉट चेंडू सॉरी माफ करा एक डेढ़ चेंडू अरे बाबा कसला लागला बोल राज ज्याच्या मुळे हा संघ अडचणीत तो राज अष्टविनायक क्रिकेट संघ आज अडचणीत असेल त्याचा एकमेव कारण तो म्हणजे राज यानं जे षटक टाकलं होतं पहिलं त्या षटकामध्ये धावा दिल्या होत्या त्या धावावरनं सुद्धा केले नसता अशा धावा होत्या आणि एक चांगला फलंदाज चांगली कामगिरी त्या ठिकाणी पाहताना दिसते आणि सर्कल असल्यामुळे चारी साईडला बाउंड्री असल्यामुळे हा चेंडू पुन्हा एकदा लक्षात दिसेल चौकार परिवर्तन या ठिकाणी होऊ शकतं अजूनही 12 चेंडूंचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे आणि या 12 चेंडूंमध्ये जर आव्हान शक्य असेल तर नक्कीच या ठिकाणी पार करायचा प्रयत्न करेल ते अष्टविनायक क्रिकेट संघ आणि टोलवण्याचा प्रयत्न मात्र होता परंतु पंच आमचे अतिशय नामवंत पंच असल्यामुळे त्यांनी हा चेंडू या अवांतर चेंडू घोषित केलाय आणि हा सिक्सर गुड कॅच गोलंदाजाचं नाव त्या ठिकाणी सांगायचं आहे 12वा खेळाडू का पाठवला वाहिद भाई जो बोले सोनी हाथ शस्त्री असा बैटिंग हरप्रीत कुछ नहीं कर पाया तू यार चांगले खेळलो तर युवराज ज्याचं नाव रायगड जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे तो म्हणजे हा युवराज पाहूया युवराज थोडासा लेट झालाय परंतु या ठिकाणी आपली कामगिरी करेल का आणि युवराजने मारण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी केला होता राजला लॉट करण्याचा प्रयत्न होता आज वर्ग क्रिकेट संघाला वाचवू शकतो तर राजाला आउट करू नका राजचा बॅडलर आहे क्रिकेटमध्ये असं असतं कोणाचा विश्वास आहे का माहित नाही परंतु एक अनुभव सांगतो काही दिवस असे असतात
की टोना लागून सुद्धा सिक्स जातो, पण काही काही दिवस असे असतात कुठून मारला तरी सिक्स जात नाही. असा दिवस असतो. कधी कधी एखाद्या खेळाडूचा दिवस खराब असतो तर त्याला दोष देऊन काही फायदा नसतो, कारण का तो दिवस त्याचा खराब असतो. त्याच्यामुळे संपूर्ण संघाला कामाचा भोगावा लागतो. परंतु हरकत नाही, कधी कधी दिवस कधी एखादा चांगला सुद्धा असतो. तो दिवस तेव्हा चांगला असल्यामुळे संपूर्ण टीमला दिवस तो चांगला लागतो. आणि हा वाईटचा इशारा अवांतर धावसंख्येने संघ धावसंख्या भारतीय संघाची धावसंख्या झाली आहे 23. राज आज खरंच राजचा दिवस खराब आहे. जिजू बॉलर का नेम है जिजू. आता ऑफिस मध्ये काय करायचं? बंद करा ऑफिस. ते ऑफिस बंद कर. किती बॉल बंद करा ना. टाका त्या दरवाजावरून घ्या. अरे बसले ना. कोण बसलाय? इथं बस ना सर. चला शेवटचा षटक असेल. हो युवराज काही करू शकला नाही. एक चांगला खेळाडू बालकर या ठिकाणी दिसतो भाव चाललाय आणि नवीन काहीतरी नवीन करेल का आपल्या संघासाठी ते बघण्याचा प्रयत्न मात्र आमचा असेल. डीप सिटीचा रहिवासी आहे. दिवे लावेल का? राजची चुकी झाली थोडीशी. कधी कधी होतं असं. हा बाय बाय. जिजो एक अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करताना त्या ठिकाणी दिसतंय. लास्ट 2 चेंडू शिल्लक. नवीन झेल देऊन बसला पहिल्यांदा बॉल. हे बिन दे दादा. एक चेंडू शिल्लक असेल ना. झाले ऑल आउट झाले. अच्छा त्या ठिकाणी पराभूत झालेल्या संघाचं या ठिकाणी आम्ही स्वागत करतो आणि जिंकलेल्या संघाला अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी आम्ही शुभेच्छा देतो दोन्ही संघांना. हार ही फक्त त्या काळापुरता असते. दोन्ही संघांना मी विनंती करेन की आपण पुन्हा एकदा या ठिकाणी स्पर्धेमध्ये भाग घेतला त्याबद्दल तुमचे आम्ही खूप खूप आभारी आहोत. हा बाबू जियान बाकी वाजता हर्षद मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा सामनावीर असेल. 12 चेंडू आणि 31 धावा टोकणारा तो म्हणजे हर्षद. दादा गेला काय?